ह्या सुद्धा पैदाशी इतका माज या राज्यात असू शकतो, ही सरकारला सुद्धा काळीमा फासणारी गोष्ट आहे. ही सरकारचा सुद्धा एक प्रकारचा अपमान आहे. सरकारचा सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारचा सुद्धा अपमान आहे की छत्रपती शिवरायांच्या पुतळा उकडून फेकायच्या तयारीत लोक आले आणि तिथं रक्षणासाठी छत्रपतींचा पुतळा उचलून फेकू नये म्हणून तिथं एक मुलगी आली, तर त्या मुलीच्या अंगावरती कपडे फाडून टाकले, पूर्ण कपडे फाडले आणि नंतर मारलं आणि तिच्या अंगावरती सुद्धा जखमा आहेत असं त्यांनी आता सांगितलंय की तिच्या अंगावर सुद्धा अशा जखमा आहेत. म्हणजे ती तिच्या काय आता अतिप्रसंग करायचा होता की काय काय वाईट भावना आणि त्यांनी तो प्रयोग केला, त्यामुळं त्यांच्यावरती 307 होणे खूप गरजेचं आहे. एक 10-12 वर्षाची मुलगी आहे, तिच्या नरडेल सगळे नखा लागले, म्हणजे नरडं दाबून तिला मारायचं होतं का, 2-3 घंटे तिला बाहेर घेऊन गेले, म्हणजे अपहरण सुद्धा होतं, ती पोस्को सुद्धा दाखल होतोय त्याच्यावरती. इतकी क्रूरपणानं घटना या चिखला गावात घडली. एका दिवशी मुख्यमंत्री बी जागे आहेत का नाहीत, गृह मंत्रालयाला ह्या गोष्टी माहीत आहेत का नाहीत, कारण हाताच्या बाहेर जाऊ देऊ नये आणि त्यांच्यावरती सगळ्यांवरती मोका लावणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय एक बसणार नाहीत, कारण ही परळीची लाभार्थी टोळी आहे, कारण त्यांच्या जाती सुद्धा चांगले लोक आहेत आणि यांना वाटतं जाती दंगल व्हावा आणि आम्हाला ती होऊ द्यायची नाहीये आणि यांचं स्वप्नच ते ह्या लाभार्थी टोळीचं. त्या टोळीतले तिकडे काही लोक आहेत आणि ते हे प्रयत्न जाणून बुजून करतायत की जातीय तेढ, जातीय दंगली निर्माण झाल्या पाहिजेत. या भूमिकेतून त्यांनी कालचा केलेला हे प्रयोग आहे. शांत राज्य असताना सुद्धा दूषित करायचं काम यांच्या हातातून सुरू आहे, परंतु मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालून याची सखोल चौकशी करून जिल्ह्यात संबंधित काही अधिकारी होते त्यांनी का रोखलं नाही सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ते दोषी आढळले नसतील तर त्यांना सुद्धा विनाकारण मग अधिकाऱ्यांना सुद्धा इथल्या असणाऱ्या कोणते कॉन्स्टेबल कोणते यांनाही त्रास देऊ नये, पण अगोदर चौकशी करा. ते जर आढळले तर त्यांना सुद्धा निलंबित केलंच पाहिजे, पण नाही आढळले तर काही जणांचं म्हणणं आहे त्यातल्या काही अधिकाऱ्यांनी सहकार्य केलंय, इथल्या पोलिसांनी काहींनी केलं नाही. त्याची चौकशी सुद्धा होणं खूप गरजेचं आहे आणि जर ही गुन्हे दाखल करून त्या आरोपींना आज सगळे गुन्हे म्हणतो आम्ही आज 5 वाजे 6 वाजेपर्यंत तर सगळे गुन्हे दाखल झाले नाही, म्हणजे 307 पासून ते पोस्को पासून अपहरणापासूनचे सगळे गुन्हे जर दाखल झाले नाही, डोक्यात दगड घालायचा प्रयत्न केला आहे, म्हणजे डोक्यात दगड घालून मारून टाकायचं ही प्रयोग होता. छत्रपतींची विटंबना केली गेली, ती यांना जातीय तेढ निर्माण करायचा होता, सामूहिक कट रचून हे आले होते. याच्यात 120 लागलाच पाहिजे, कारण यांनी सामूहिक तिकडं संगनमत केलं होतं आणि ती कट रचून तिथं सगळ्यांनी मिळून हल्ला केला, कारण यांना सगळ्यांना मोका लागतो. 120 खाली हे सगळेजण येतात. हे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि ते करतील, SP साहेब करतील, इथले पोकळे साहेब करतील, इथले DYSP साहेब करतील. त्यांनी नाही केले तर 25 तारखेला त्यानंतर आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहेत. पुऱ्या राज्यातले मराठी या चिखला गावात येणार. मी त्यांना माईक मधूनच सांगितलं की SP साहेबांनी, DYSP साहेबांनी सगळ्यांनी सांगितलंय की गुन्हे दाखल होणार, एकही आरोपी याच्यातला सोडला जाणार नाही. ज्या पद्धतीने जॉब दिला जाईल, कारण ती रात्री घाबरलेली होती, तिचा डबल जॉब घेणं गरजेचं आहे. आता तिचा जॉब त्या लेकरांचा 12 वर्षाच्या मुलीचा पाय मोडलेल्या एका मुलीचा जॉब घेणं गरजेचं आहे. त्या जॉबनुसार सगळ्या कलमा येतील आणि त्यानुसार यांना सगळ्यांना अटक होईल असं सांगितलंय. आणि आम्ही SP साहेबांवरती परत पोकळे साहेब आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवलाय, DYSP साहेबांवरती विश्वास ठेवला की सगळ्यांना अटक करतील. त्यांनी नाही केलं तर 25 तारखेला आपण एकत्र पुन्हा जमू. 25 तारखेनंतर तारीख डिक्लेअर करू. आज मी जाहीरपणाने सांगितले सगळ्यांनी शांत राहायचं, आपण आपल्या गावाकडे शांततेत सगळ्यांनी जायचं. रोहित पवारांनी स्टेटमेंट दिलंय की पत्रकारांमध्ये दिसली की अजित पवार यांचा घातपात झालेला आहे. तुम्हाला वाटतं का घातपात झालेला आहे? आता काय झालंय आणि काय नाही त्यांच्या कुटुंबाला जर शंका असली तर तपास व्हायला पाहिजे, परंतु आमचा चांगला माणूस तरी एक गेला तर तो परत आता येणार नाहीये त्यांच्या चुकांमुळे. आणि यांना वाटत असलं तर चौकशी झाली पाहिजे. स्वर्गवासी संतोष देशमुख यांचे जे भाऊ देशमुख यांनी कसा आरोप केला की जो कृष्ण आंधळे आहे हा 3 वेळा गावात येऊन गेला मसाजोगमध्ये ते गंभीर बाब आहे. त्याच्यावरती तर गृह मंत्रालयाला कळवायला लागेल घ्या ना सर, की जर एक कुख्यात गुंड ते आरोपी फरार झाला, तो जर मसाजोगमध्ये येऊन गेला असं तरी गंभीर बाब आहे, त्या कुटुंबाला धोका आहे. आणि यांचं काय झालंय बघा आता या टोळीचा पुरा खेळ संपत आलाय जवळपास. ही जे लाभार्थी टोळी होते ना, खून करणे, अपहरण करणे, जमीन बळकावणे, जमीन बळकावल्याच्या नंतर त्यांनी त्या राखा वाळू हे काढणं, पीक विमे लोकांच्या नावावर महाराष्ट्रभर काढून पैसे काढणे, ही टोळी जवळपास जेलमध्ये जात आली. त्यामुळे त्यांना आता काही सुचतच नाही, खायला काही मिळत नाही.
त्यामुळं हे असे प्रत्येक घडून आणायला लागले. आता महादेव मुंडेंचं प्रकरण मला वाटतं त्याच्यात सुद्धा नार्को टेस्ट आताच फोन होता, नार्को टेस्ट त्या आरोपींची झाली. आता त्याच्यातही पुढं पुढं येईलच आता, कारण हे यांनी एवढी चूक केली ना धनेनी यांनी ही विनाकारण ही असली टोळी वाढून ठेवलीमुळं त्यांच्या जातीच्या मुळावर आल्या. आता या गुंडगिरीची यांना सवय लागली, पैसा कमवणे, गुंडगिरी करणे आणि त्याच्यातून राजकारण करणे. आणि आता काय झालंय ते सगळं बंद झालंय. त्यामुळे हे पूर्ण बिथरलेवणी झाले. आणि तीच लाभार्थी टोळी आता ह्या दोन नेत्याच्या अशी मुळावर आली. यांच्यापासून मराठा समाज तुटायला लागला, दलित मुस्लिम तुटायला लागला, यांच्यापासून बंजारा समाज लांब जायला लागला, त्यांच्यापासून सगळे लोक लांब जायला लागले. आणि त्यांच्याही जातीत आता कुजबूज सुरू झाली की ह्या लाभार्थी टोळी या धनेनी यांनी तयार केली. याच्यामुळे आपली जात बदनाम व्हायला लागली. कारण आमची मराठा समाज त्या जातीवर इतकी माया करायचा, इतकी इज्जत करायचा त्यांची, पण यांनी असले प्रकरण सुरू केल्यापासून लोक त्यांची माया इज्जत करीनात. आणि हे त्यांच्या जातीच्या हुशार लोकांच्या लक्षात यायला लागलं. त्या लाभार्थी टोळीमुळे आपली जात बदनाम व्हायला लागली. आणि म्हणूनच यांना दंगल घडवायची या लाभार्थी टोळी. आणि नेमकी आम्ही ती होऊ देत नाहीये. कारण या जाती दंगल झाल्यावर काय चांगले गरीब लोक आहेत ना त्यांच्या, ते विनाकारण त्यांच्या सुद्धा मुळावर येणार आहे की लाभार्थी टोळी त्यांच्या जातींना रोखलीच पाहिजे. आणि धन्याची वारंवार डावं करतो ना ते त्यांनी थांबविलं पाहिजे. त्याच्या मुळाशी येतील एका दिवशी. आंधळे गावात येतो हे धनंजय देशमुखांना माहिती पडतं, पोलिसांना का माहिती पडतं नाही. त्याच्यावरती आता मी धनंजय भैयाला बोलतो देशमुखांना की काय परिस्थिती आहे. मला आज आमचा काय कॉन्टॅक्ट झाला नाही. ते असेल तर गृह मंत्रालयाला सांगू, मात्र ते खूप गंभीर घ्यावं लागणार. नसतात ते देशमुख कुटुंबाच्या परिवाराला पुऱ्या धोका होऊ शकतो. पूर्ण कुटुंबा त्यांच्या जीवावर बेतू शकतं. ते रात्री हल्ला करून मारून टाकू शकते. त्याला हे होऊ शकतं. हे गृह मंत्रालयाने गंभीरतेनं घेणं खूप गरजेचं आहे. वाल्मिक कराड यांनी जामिनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केलाय. 26 तारखेला सुनावणी द्यावं. तू कुठं जाय म्हणा, तू सुप्रीम कोर्टात जाय, नाही तर ट्रम्पकडे जाय, तिकडं कुठं जाय, तुला सुट्टीच नाही. इतकं पाप केलंय ना तुम्ही. उलट त्याच्याच कुटुंबाने सांगायला पाहिजे आता हे सगळं धन्यामुळे भोगलंय, हे सगळं प्रॉपर्टी धन्यामुळे. आणि आता आमचा माणूस आत गेलाय, त्याच्या बायकोने त्यांनी सांगायला पाहिजे. आशावर जगू नये त्यांनी, आज येईन उद्या येईल. आता बाहेर नसतो खेळ. इतका क्रूर खून करणारा बाहेर असतो का? आणि सरकार टिकल का? त्याला जर जामीन झाले ना, सरकार पडलं त्या दिवशी. चल, धन्यवाद. आपण बघितलं असेल की चिखला येथे जी घटना घडली, त्या घटनेला ज्या पद्धतीचं चुकीच्या पद्धतीचं स्वरूप त्या ठिकाणी देण्यात आलं. सत्य परिस्थिती वेगळी आहे. महिलावर जर अत्याचार झाला असता, सगळ्यात पहिले अत्याचार करणाऱ्याच्या विरोधात आम्ही लढलो असतो. परंतु त्या ठिकाणी सगळं फोटो पसरवलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याला जर त्या ठिकाणी विरोध झाला असता तर आम्ही सगळ्यात पहिले विरोध करणारा त्या ठिकाणी ठोकून काढला असतं. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. त्यामुळे चुकीचा नेरेटिव्ह महाराष्ट्रात पसरवला जातो. कुठेतरी जाती जातीत भांडणं लावल्या जाते, कुठेतरी बदनाम करण्याचा धंदा केला जातो. हे आम्ही खपून घेणार नाही. आणि जर कोणी ते शक्ती प्रदर्शन करून चुकीचे गुन्हे दाखल करून घेत असेल, लोकांवर अन्याय करत असेल, ते आम्ही खपून घेतल्या जाणार नाही, खपून घेणार नाही. तुम्ही जर 10,000 लोक या ठिकाणी जमा करसाल तर आम्ही 20,000 1 लाख लोक गोळा करू शकतो. पण आम्हाला वाद वाढवायचा नाही, आम्हाला जाती जातीत भांडण लावायचं नाही. हा महाराष्ट्र गुन्हा गोविंदाना राहतो. छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्रात सगळ्या जाती धर्माचे लोक, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्रितपणे राहतात. तर त्यांना एकत्रित राहून देण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने नांदत होतो. आणि फक्त जरांगिरी इथे येऊन या गावामध्ये ज्या प्रकारचे विष ही जी कायदा सुव्यवस्था बिघडली ती फक्त जरांगेमुळं, त्याला कारणीभूत जरांगे आहे. म्हणूनच आम्ही वारंवार सांगतो की या भागातली जनता शुद्ध आहे, सगळ्या जाती धर्माचे. या भागातला एकही माणूस जातीवादी नाही, एकही माणूस कुठल्याही जाती धर्माचा असो. त्यामुळे फक्त हे बिघडवण्याचं काम जरांगेनं बाहेरून येऊन केलं. ज्यावेळेस जरांगे बरोबर होतं त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी जरांगे योग्य म्हटलो. मी स्वतः शिंदे येथे पुतळ्याला ज्यावर विरोध झाला लोणारमध्ये, सगळ्यात पहिले मी जाऊन त्या ठिकाणी महाराजाचा पुतळा बसवण्याचं काम केलं. मी काय उपकार नाही केले. महाराज आपलं दैवत आहे, आपल्या दैवतासाठी आपण लढलो पाहिजे. नंतर पुतळा बसवताना मी आणि जरांगे खांद्यावर खांदा लावून त्या ठिकाणी होतो. तुम्ही सगळ्यांनी मीडियावर बघितलं असेल, फोटोमध्ये बघितलं असेल. आम्ही त्या ठिकाणी पुतळा बसवला. पुतळ्याला कोणाचाही विरोध नाही, पुतळ्यासाठी कोणी विरोध करणार नाही. जे काय आमचं म्हणणं आहे, खरं जे सत्य आहे ते समोर आणा आणि ते सत्य या ठिकाणी दाखवा. शेवटचं या ठिकाणी
आम्ही चुकीच्या गोष्टी खपवून घेणार नाही आणि भविष्य काळात जर चुकीच्या गोष्टी कोणी करेल तर त्याला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही म्हणत नाही की सगळं संपूर्ण मराठा समाज या ठिकाणी चुकीचा आहे, परंतु त्यातले काही चुकीचे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी ज्या चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी राजकारण करतात ते अतिशय चुकीचं आहे. आम्ही सगळेजण सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी काम करतो, अनेक वर्षापासून सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी लढतो, अनेक वर्षापासून सगळ्या जाती धर्माच्या मदतीला त्या ठिकाणी धावून जातो. अशा पद्धतीचं आम्ही समाजकारण राजकारण करत असताना जर या ठिकाणी बदनाम केलं जात असेल आणि खऱ्याची बाजू जर आम्ही घेत असेल, खऱ्यासाठी लढत असेल आणि आम्हाला कोणी जातीवादी म्हणत असेल तर हे चुकीचं आहे. जातीवाद कोण करतं हे या ठिकाणी तपासून बघितलं पाहिजे. पोलीस यंत्रणा, या देशातल्या सगळ्या यंत्रणा त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी चौकशी करा. सत्य काय ते बाहेर आणा. जर सत्य असेल तर आम्हाला सांगा, आम्ही कायदा हातात घेऊ वेळ प्रसंगी आणि चुकीच्या माणसाला त्या ठिकाणी ठोकून काढू, परंतु सत्य काय ते समोर आणा. भाषणादरम्यान उल्लेख केलाय की आमच्याकडे पुरावा आहे व्हिडिओ, नेमकं काय? त्या ठिकाणचे काही पुरावे आहे, काही व्हिडिओ आलेले आहे, त्यामध्ये दिसतंय की काय काय झालं, कशा पद्धतीचं झालं, जे काही पुरावे आलेत त्याच्यात दिसतंय की कपडे फाडताना हे करताना काही काही दिसतंय की कोण आपसात महिला आणि कोण महिला त्यांच्या परिवारातल्या, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी समोर येत आहेत, त्या दिसत आहेत. त्याच्यामुळं आपल्याला ते पुरावे उद्या पोलीसवाल्यांना आम्ही देतोय, सगळ्या पोलीस स्टेशनकडे देतोय, पोलीस अधिकाऱ्याकडे देतो, त्याच्या आधारावर चौकशी होईल. आणि म्हणून मी सांगतो की दूध का दूध पाणी का पाणी त्या ठिकाणी लवकरच होईल. तिथले जे काही सीसीटीव्ही आहे त्याच्या माध्यमातून जे काही फुटेज मिळालं त्या फुटेज मध्ये सुद्धा जे काही आहे ते समोर येईल. आपण बघितलं असं आतापर्यंत जे काही व्हिडिओ व्हायरल झाले त्यामध्ये फाटलेले कपडे असलेली ती महिला दिसते, परंतु कपडे फाडताना कोणी दिसत नाही. पण कपडे फाडतानाचा व्हिडिओ का नाही, ते व्हिडिओ जे काही आमच्याकडे आले ते आपण या ठिकाणी दिसतंय थोडंफार की कोण कपडे ओढतं आपसात त्यांच्याच परिवारातले, ते सगळे व्हिडिओ आहे ते उद्या समोर येतील आणि त्याच्या आधारावर सत्य काय या महाराष्ट्रातल्या जनतेला कळेल. मनोज जरांगे यांच्या प्रेशरमुळे सरकार झुकते का, त्यांनी एकतर्फी कारवाई केली? मनोज जरांगे कोण, तो कोण सरकार झुकवणारा? सरकार काही अशा आयऱ्या गायऱ्या कोण झुकणार नाही. सरकार काही कुणाच्या बापाला घाबरत नाही. सरकार सत्य पद्धतीने काम करेल. फक्त जनभावना समजून काही गोष्टी सरकार त्या ठिकाणी संयमानं घेतात, जनताही त्या ठिकाणी संयमानं घेते, परंतु म्हणून त्याचा गोष्टीचा फायदा घेऊन कुणी अतिरेक करू नये. मी म्हणून तो कायदा हम करसो कायदा कुणी या ठिकाणी लागू करू नये. जर सत्य असेल तर जळून लावा, परंतु असत्य असेल तर त्याच्यासाठी तुम्ही या ठिकाणी दादागिरी दाखवू नका, एवढंच आमचं सांगणं आहे. एक महत्वाचा प्रश्न आहे बघा, या मतदारसंघामध्ये सर्व समाज राहतात, सलोख्यानं एकोप्यानं राहतात. आता पुढे म्हणजे ही घटनेनंतर आता पुढची भूमिका काय? हा एकोपा कसा टिकून राहील, सलोखा कसा टिकून राहील, काय प्रयत्न करणार? आजही या ठिकाणी स्थानिक सगळे जाती धर्माचे लोक एकत्रितच राहतात. सगळ्यांना हे सगळं माहिती आहे. कालही एकत्रित होतो, आजही एकत्रित आहे, उद्याही आम्ही सगळ्या समाजाचे लोक एकत्रित राहू, सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही या ठिकाणी एकत्रित राहू. बाहेरून येऊन कोणी विष पेरण्याचं काम करत असेल तर ही जिजाऊची पावनभूमी आहे, या भूमीत ते चालणार नाही आणि कोणी जातीपातीचं राजकारण या ठिकाणी होऊ देणार नाही. हाच आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे. शांतता नांदावी हाच आमचा प्रयत्न आहे. म्हणून आमचा इशारा तोच आहे. आमचं म्हणणं नाही या भागातले लोक चुकीचं करतायत, पण तो बाहेरच्या सांगण्यावरून या भागातले काही एक दोन लोक जे गावाला त्यांच्या लागले त्याच्यावरून हे सगळं प्रकरण घडतंय. त्यांचा सुद्धा सीडीआर तपासा, हे कुठं कुठं गेले होते, हे प्रकरण घडण्याच्या अगोदर कोणाकोणाला भेटले, त्याच्यानंतर हे प्रकरण घडलं. या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने पुढे येईल आणि महाराष्ट्रात जे मराठवाड्यात जातीपातीचं राजकारण पेटलं इकडे पेटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. विदर्भात ते हाणून पाडण्याचं काम या ठिकाणी होईल, म्हणून ते यांचा प्रयत्न या ठिकाणी सफल होऊ दिले जाणार नाही. महत्वाचं जरांगे